सो गाईस, दरवर्षीप्रमाणे ना आपल्यासोबत ह्या वर्षी पण ना महिला ब्रिगेड आहेत. गौरीच्या ओशाला आल्या साऱ्या जणी नटून सचिनरावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून. अरे बापरे, सही. आणि तुम्ही ते पाहू शकता समोरच ना आपली गौरी आहे. आणि असं काही माझं कोकणातलं आतमधलं घर आहे. हे आम्ही मिळून सगळं ओवसा तयार केला आहे. तो आता गौरीला आम्ही ओवसणार. मित्रांनो, प्रथेप्रमाणे ना पहिली गौवर चालली आहे नदीकाठी विसर्जनासाठी, नंतर मग बाप्पा. मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. सो कोकणातलं एक प्रथा आहे, आपण ना नदीवरून ना पाणी आणतो आणि ते पाणी ना वाहतो प्रत्येक मूर्तीवर. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. खूप दिवसानंतर ना पावसाने ना विश्रांती घेतली आहे. लगत ना सतत ना 4-5 दिवस पाऊस कंटिन्यूस होता. इतका धोधो पाऊस पडवतो ना विचारू नका, कुठे बाहेर पडायला पण भेटला नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प घेऊन येतो नवीन एक व्हिडिओ. तर लास्ट व्हिडिओ पाहिलं असेल, आपण मुंबईवरून प्रवास करून आपण आलो कोकणातल्या गावी गणपतीसाठी. तर आज आहे गौरी बाप्पा. तुम्हाला आधीच मी दाखवला लास्ट ब्लॉगमध्ये. तर ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ना मी पावसातलं कोकणातलं गाव दाखवतो, त्यासोबत आमच्या घरातील गौरी गणपती दाखवतो. आणि पावसाचं नाव घेतलं, पावसाने विश्रांती घेतली घरून आणि पाऊस बघा चालू झाला. रिमझिम पाऊस पुन्हा पडतोय, कंटिन्यूस ना पाऊस पडतोय. असो, तर आज आहे गौर. कालच ना पानगौरी आली, तर तुम्हाला पानगौरी पण दाखवतो. त्यानंतर ना सकाळीच आपण ना गौरीला ना साडी नेसवली आहे आणि गौरी रेडी करून ठेवली आहे पूजेसाठी. तर चला, ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना भरपूर काही पाहायला भेटेल. तर चला ब्लॉग पटकन चालू करूया. तुम्हाला म्हटलं मी पावसाने विश्रांती घेतली आहे आणि नुकताच ना रिमझिम पावसाला झाली आहे सुरुवात. आकाशात बघा काही ढग ना पुन्हा आले आहेत. आणि असं काही माझ्या समोरचं ना कोकणातलं घर आहे. तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. बाजूलाच ना आपला वाडा आहे बैलांचा. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी वाडा पण दाखवतो. त्यासोबत ना बघा गावभरात ना रेडिओ चालू आहे, भजन चालू आहे स्पीकरवर, ऐकू येते. सो गावातलं जो वातावरण आहे ना भक्तिमय वातावरण आहे. आणि असं काही पावसाळ्यात ना कोकणातलं गाव आहे. पुन्हा एकदा ना पाऊस थांबला आहे आणि हा आपला बैलांचा वाडा आहे. तुम्हाला आता ना मी बैल दाखवतो. आपण दरवर्षी ना जेव्हा आपण गावी येतो ना तेव्हा आपण बैल ना दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये. आणि सध्या एकच बैल आहे ना. कोणता बैल आहे आपला? सर्जा आहे. सर्जा ना म्हातारा. आणि दुसरा कुठे? अच्छा, हा दांडगा आहे काय? आणि म्हातारा तिकडे आहे. कुठे? रानात आहे चारायला. ह्याला आपण ना सोडत नाही, कारण की ना हा ना पटकन मारायला येतो. हे बघा, बघितलं, पटकन मारणार तो बैल. हे बघा दिसतोय. सो ह्याला आपण ना सोडत नाही, ह्याला आपण बांधून ठेवतो बरोबर कायम ना. आणि बाकीचे कुठे आहेत? बाकीचे सर्व रानात आहेत. ते केव्हा येतील? संध्याकाळी. किती वाजता? 6 वाजता ना. चालेल, मग संध्याकाळी आपण ना पुन्हा एकदा शूट करूया. तोपर्यंत तुम्हाला आम्ही हाच बघा, बघितलं कसा आहे तो अंगावर मारायला. खूप डेंजर आहे भाऊ. दुपारचे ना 1 वाजलेत. तर आपण आता चारा घालूया. तर नाना स्वतः घालणार आहे, कारण की ना तो नानाला मारत नाही. घाल नाना, बघा कसा करतो रिॲक्ट. तो बघा, तो मालकाला ना कधीच मारणार नाही बरोबर. जर कोण दुसरं गेलं ना, मी आतला गेलो ना बघा, आई शपथ, हा डेंजर आहे खूप. बघितलं, पण तो मालकाला कधीच मारणार नाही. बघ आता आपण आलो आपल्या कोकणातल्या घरी आतमध्ये. आणि तुम्ही ते पाहू शकता समोरच ना आपली गौरी आहे, जी आपण सकाळीच आपण साडी नेसून वगैरे रेडी केली आहे. आणि असं काही माझं कोकणातलं आतमधलं घर आहे. ठीक आहे, हा आमचा हॉल आहे आणि ती आमची रूम, लाईट बंद आहे आतमधून. आणि ही काकांची रूम, बाकीची 3. आणि इथे आपली गौरी आणि बाजूला राईट साईडला आपला गणपती. आता ही आहे पानगौर, जी आपण ना आदल्या दिवशी म्हणजे काल आपण ना नदीवरून 5 प्रकारची वेगळ्या जातीची पानं आणली. ती तिथे पुसतो आपण नदीवर आणि ते आणतो घरात. सो असं काही आपला बाप्पा आहे. बाप्पा तुम्ही आधीच पाहिला असेल लास्ट ब्लॉकमध्ये. आणि त्या बाजूला आपण ना सकाळीच ना साडी नेसून ना गौरी रेडी केली आहे ओसा आणि पूजण्यासाठी. मग गाईस, आता आपण ना गौरी पूजणार आहोत आणि ओसा बनणार आहोत. तर पहिला मन आपल्या काकीचा आहे. तर आता काकी ओसा बनणार आणि पूजणार आहे बरोबर गौरीला. चला तो कार्यक्रम आपण पुढचा पाहूया.
ते 5 वेलींची पानं, 1 नारळ, पोपळ म्हणजे विडा, खाऊची पानं आणि विडा, फळ ठेवला, केळी ठेवायची किंवा सफरचंद, हे आम्ही मिळून सगळं ओवसा तयार केला आहे. तो आता गौरीला आम्ही ओवसणार आणि तिच्या पुढ्यात ठेवणार. हां. सो गाईस, दरवर्षीप्रमाणे ना आपल्यासोबत ह्या वर्षी पण ना महिला ब्रिगेड आहेत. तर जस्ट ना आता ओसा कंप्लीट झाला आहे. आपण त्यांच्याकडून ना थोडक्यात ना गौरी गणपतीबद्दल म्हणणं ऐकूया. तर कोण घेते उखाणं? गौरीच्या ओशाला आल्या साऱ्या जणी नटून, गौरीच्या ओशाला आल्या साऱ्या जणी नटून, सचिनरावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून. अरे बापरे, सही. छान. आणि तुमचं काय म्हणणं आहे कोकणाला गौरी गणपतीबद्दल? एकदम मस्त, छान. 4 दिवस कसे गेले? कळत पण नाही कसे गेले ते. खूप छान पटकन. वाटतं. हो, पटकन. आणि तुमचं? वेगळंच कल्चर आहे आणि मी खूप एन्जॉय करते तो दिवस. म्हणजे वेट करतो आम्ही की गणपती कधी बरोबर. कधी आम्ही एक्सपिरियन्स करणार. बरोबर. आणि तुमचं? लाजू नका, बोला काहीतरी. आता तुम्ही बोला. खूप छान छान वाटलं. बरं वाटलं 4 दिवस एन्जॉय करून? मजा आली? एकदम मजा. पुन्हा येणार पुढच्या वर्षी? येणार ना? बोला. दरवर्षी येतात ना? पुढच्या वर्षी पण या तर बोला. त्याच्यानंतर पण येणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माते की. रात्रीचे ना 10 वाजले. जस्ट ना जेवून बाहेर आलो आणि बाहेर बघतो की पाऊस ना धोधो पडतोय. तर तुम्ही सकाळपासून ना गौरी पूजन पाहिलं असेल, ओसा पाहिला असेल. वाडीतल्या ना महिला ब्रिगेडीने ना गौरी पुजली, त्यासोबत ओसा भरला. आता आहे भजन. तुम्हाला आता ना पुढे ना मी गावातला ना पारंपरिक भजन दाखवतो. तर जे आपलं भजन आहे ना ते गावातील मंडळी आहेत, ते येऊन भजन करणार आहेत, सादर करणार आहेत. तर चला आपण आता पुढच्या काही पार्टमध्ये ना भजन पाहूया. फायनली तो दिवस आला बाप्पाला निरोप देण्याचा. अर्थातच गौरीचा दुसरा दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस. तर काल तुम्ही ना कोकणातलं ना पारंपरिक भजन पाहिलं असेल. भजनाला खूप उशीर झाला. म्हणजे ना आमच्याकडे भजन होतं, त्यासोबत ना माझ्या पाठीचे घर आहे ना शेलारांचं, त्यांच्याकडे भजन होतं. साधारण ना 2-2:30 वाजले. मग घरी आलो. त्यानंतर ना झोपलो आणि निवांत तुमच्यासमोर. तर शेवटी बाप्पाची ना 5 दिवस ना, बाप्पाची ना 6 दिवस ना मनोभावे पूजा करून ना, सेवा करून ना बाप्पाला निरोप द्यायचा वेळ आलाय. तर चला तुम्हाला कोकणातलं ना पारंपरिक ना असतं ना विसर्जन, ते तुम्हाला दाखवतो ह्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, दिवाळीला जेवढे तुम्ही फटाके वाजवले असतील ना, तेवढे फटाके आता आपण गणपतीला निरोप देताना वाजवणार आहोत. किती बघा फटाके आहेत. साधारण 8 पॅकेट रशी बॉम्ब आणि 7 पॅकेट माईचे आहेत आणि 1 पॅकेट कसलं आहे डबल बार. बरोबर. नीलने आणलेत, नानाने आणलेत आज फोंड्याला जाऊन. किती रुपयाचे फटाके सगळे? 800 रुपयाचे फटाके ना. बघा, पुन्हा मिरवणूक वाजवत गाजवत आम्ही नेणार आहोत. कुठे? नदीकाठी. बरोबर. तर चला, मला पुढे हे पाहायला भेटेलच. त्या अगोदर थोड्या वेळात आरती असेल आपली बाप्पाची. पुन्हा एकदा ना जोरात पाऊस चालू झालाय. बरोबर ना 2:15 झालेत आणि बाहेर ना तो लहान आहे ना फटाके फोडतोय आणि आतमध्ये आता ना पुन्हा पण एकदा आरती चालू करतोय, जी शेवटची निरोपाची आरती आहे. तर चला आरती जॉईन करा.
गौरी माते की. मित्रांनो, प्रथेप्रमाणे ना पहिली गौवर चालली आहे नदीकाठी विसर्जनासाठी, नंतर मग बाप्पा. साईड साईड गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. काजू मोदक. चल चल. गणपती आला. गणपती चालले गावाला. चैन पडेना आम्हाला. गणपती चालले गावाला. चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय देव जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू शंकर गौरा. जय देव जय देव. सो आपल्या वाडीसोबत ना इतरांच्या वाडीत गणपती पण आले आहेत, त्यांचे पाठीमागे आहेत आणि आपले इथे पुढे असतात. ठीक आहे, हे करूना सर्व गणपती आले आहेत. साहेब तुमचा कुठला गणपती? पहिला नंबर ना. तो पहिला नंबर त्यांचा, आपला हा आहे आणि बाकीचे पण आहेत. अजून एक ना गणपती आला आपल्या मामांचा पालखीतून. तो पण ना जड असतो ना, म्हणून ना पालखीतून आणावा लागतो गणपती. सो कोकणातली एक प्रथा आहे, आपण ना नदीवरून ना पाणी आणतो आणि ते पाणी ना वाहतो प्रत्येक मूर्तीवर. हे बघा, एक एक करून ना सर्व मूर्तीवर ना पाणी वाहत आहेत. दिसतंय? सो हे बघा, काय काय लोक ना पिशवी भरून आणतात. बघा, पिशवी भरून ते पाणी वाहत आहेत. सिरियसली. पाणी घातल्यावर ना समोर तुम्ही पाहू शकता गंध आणि फूल घालतात प्रत्येक मूर्तीला. हे बघा, आता फुलं घालतात. सो जस्ट ना आता शेवटची आरती पार पडली आहे. आता आपण बाप्पा जाणार विसर्जनला. सो ही वाट आहे, ॲक्च्युली वाट आहे ना खूप ना स्लिपरी आहे, सो सांभाळून जावं लागेल. हे बघा, वाट दिसते आणि समोरच ना नदी आहे,
महाकुंडी नदी आपण यांना म्हणतो. तर चला पुढे जाऊया विसर्जनाच्या सही. आणि पावसाला पण झाली आहे सुरुवात. काय माहोल आहे यार. सही या पावसात काका सावकाश. हे बघा गर्दी खूप झाली कारण बरेच गणपती आहेत आणि अंधार होत आला आणि ना पाऊस पण पडायला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. तो बघा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. तो बघा. चला गाईस फायनली आपला गणपती पण आला. गणपती बाप्पा फायनली आपला गणपती पण मार्गास आलाय विसर्जनच्या स्थळी. चला आपल्या समोर गणपती बाप्पा आहे जो होतो आता विसर्जन. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला मग झाला फायनली विसर्जन बाप्पा. भेटूया पुढच्या वर्षी 14 सप्टेंबरला.